एका बाजूला मॅचलाही सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना पण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. एका बाजूला शिवशक्ती संबरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध वाघजाई सारकळ. शिवशक्ती संबरवाडीने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाघजाई सारकळला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आपण कमलेश बनगे यांना देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा देऊया. आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला. पहिला बॉलर तयार. यश काळे यांच्यासाठी हा बॉल होता. यश काळे म्हटलं की सारकळ गावचे एक ऑलराऊंडर, आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती कुमार बनगे, एक भेदक गोलंदाजी मार्गवरती आहेत. ऑलराऊंडर आहेत कुमार बनगे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चांगला टाकलेला आहे टीम शिवशक्ती संबरवाडी या टीमसाठी. यश काळे सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलेलं आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये यश काळे, सोबतील निलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये निलेश यांनी खेळ चांगला केला होता. यश काळे यांनी संघाला सुरुवात चांगली करून दिली होती. पॉवर प्लेमध्ये पाठीमागच्या मॅचमध्ये वाघजाई सारकळने 27 कुठल्या होत्या. आताही षटक पॉवर प्लेचंच आहे. कुमार बनगे यांनी डॉट बॉलने सुरुवात केली आहे. एका षटकासाठी 5 मिनिटं आहेत. आपटलेला बॉल रीड केले फलंदाजाला, पाहिलं या ठिकाणी, परंतु पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे आणि हा पुन्हा टाकावा लागेल. कुमार बनगे यांना अकूट टप्प्याचा बॉल टाकला. पंचांनी सांगितलं की हा खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. 2 षटकांसाठी 10 मिनिटं. फटका खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. बॉल चालला डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतात आणि अखेरकार बॉलने सीमारेषा चिरली आहे. या डावातला पहिला चौकार बॅटिंग करत असताना वाघजाई सारकळसाठी आलाय. फटका कलात्मक होता. बॅकलिफ्टचा चांगल्या प्रकारचा वापर केला होता. टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. यश काळे यांच्या बॅटमधून हा एक दमदार फटका आला होता. यश काळे यांच्या बॅटिंगची लकब आहे, परंतु एका बाजूला आपल्या गोलंदाजीची धार कुमार बनगे यांनाही दाखवावी लागेल. शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. पंचांनी पुन्हा सांगितलंय की हा दिशाहीन बॉल आहे. पंच कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी कळवत आहेत. धावसंख्या आता पुढे सरसावत्यांनी जाऊन पोहोचलेली आहे. तब्बल 6 धावा धावफलकावरती. कुमार बनगे राईट आर्म ओव्हर द विकेट, परंतु यश काळेचा हा तडाखा, काय फटका खेळलाय. शफल झाले आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल सीमारेषेच्या पार. तडक फडक बेधडक यश काळे यांचा फटका कडक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. मन बनवलं होतं की उजव्या स्टीच्या बाहेर जाऊन हा फटका खेळायचा. बॉल येण्या अगोदर यश काळे उजव्या स्टीच्या बाहेर जाऊन थांबले आणि त्यानंतर या बॉलवरती तडाखा दिला. एक गौरवशाली फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. एका बाजूला कुमार बनगे पुन्हा तयार, ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आज जी गोलंदाजीमध्ये भेदकता आहे ती अंमलामध्ये आणावी लागेल. शरीरापासून दूर नेलेला आहे. पंचाने सांगितलं की हा आणखीन एक दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 13 वरती 0. अजून या षटकामध्ये बरेचसे बॉल बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शिवशक्ती संबरवाडी हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. या बॉलच्या पाठीमागचा वेग कुमार बनगे यांनी काढून घेतला आणि त्याच बॉलवरती यश काळे यांचा प्रयत्न होता की स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी उधळून लावला. डॉट आलाय. म्हणजे आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. आता पुढे आलेत. पंचांकडे अपील केली आहे. पंच दाद उचलून धरतील का? आणि पंचांनी आता ही दाद फेटाळलेली आहे, परंतु चांगला बॉल, मनबॉल वाढवणारा होता. कारण ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत यश काळे यांनी केलेली आहे, बॅटिंग करताना वैयक्तिक 10, टीमची टोटल आहे 13. या षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. शरीरापासून दूर ठेवला आहे. पंच कल्याणी घोरपडे सर सांगतील की आणखीन एक दिशाहीन बॉल आहे, व्हाईट बॉल. कोलकाता ऑफ टायगर ISPL सारखी स्पर्धा आपण 2 पर्व पाहिली आणि त्या पहिल्या पर्वामध्ये जो संघ विजयी झाला त्या टीमचे हेड कोच मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटला बॉल अडवतील, टाकतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपला आणि प्रथम बॅटिंग करताना वाघजाई सारकळने पॉवर प्ले मध्ये बनवल्या धावा 15-0 गडी बाद.
चला थोडीशी घाई करूया दोन्ही संघ. बॉलिंग टीम आपल्याला विनंती आहे, जर आपण 2 षटकं 10 मिनिटांमध्ये हाताळली नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. त्यासाठी विनंती की आपण थोडीशी घाई करा. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे सेमी फायनल आणि फायनलसाठी वेळ लागतो आणि त्यासाठी विनंती आहे. ओव्हर नंबर 2 साठी संतोष जांभळे या अनुभवी खेळाडूच्या नावाचा पर्याय इथे शिवशक्ती संबरवाडीने निवडलेला आहे, परंतु बॅटिंग मध्ये यश काळे आणि निलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. संतोष जांभळे ओव्हर नंबर 2 मध्ये येतात. बॉलर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. कोलर टप्प्याचा बॉल यश काळे आणि समोर खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल वरती. एकच सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सुरुवात संतोष जांभळे यांनी या ओव्हर मध्ये आहे ना ते एका धाव्याने खर्च करत हे बॉल टाकलेला आहे, परंतु एका बाजूला या षटकाची सुरुवात वाघजाय सर्कलने एक धाव काढत सुरू केलेली आहे. बॅटिंग मध्ये आता निलेश शिंदे सारखळगावचे खेळाडू. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, चांगली गोलंदाजी संतोष जांभळे. सध्याच्या घडीला टीम शिवशक्ती संबरवाडी या टीमसाठी करतायत. लेग बायची धाव या ठिकाणी पंच कळवतायत. षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्येचा वेग थोडासा आता मंदावला आहे. 2 बॉल टाकलेले आहेत, अवघी 2 धाव या ठिकाणी खर्च केलेले आहेत. 1 धाव लेग बायची आहे, ही टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. बॉलर तयार, स्विचचा फटका, बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने. बॉल होईल सीमा पार, फरार, रन्स मिळतील. या बॉल वरती 4. वेगळ्या धाडणीचा फटका. या बॉल वरती पहा, शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉल वरती यश काळे यांनी केला चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार, चौकार आला. या बॉल वरती 4 धावा ऍड होत आहेत स्कोर बोर्ड मध्ये. 21 वरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. 21. एका बाजूला संतोष जांभळे यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, परंतु हा जो बॉल होता ना तोही चांगला होता, परंतु फटका त्याही पेक्षा चांगला होता. ही खासियत आहे बॅटिंग मध्ये यश काळे यांची. महत्वाची विकेट दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग परतून संतोष जांभळे, राईट आर्म राऊंड द विकेट. लेट कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, परंतु यावेळेला मनोबल वाढवणारा बॉल संतोष जांभळे यांचा आहे आणि तो अनुभव त्यांनाच कुर्तीमध्ये आणावा लागेल. समोर यश काळे सारखे आक्रमक फलंदाज ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग करताना यश काळे यांनी बनवल्या धावा 16. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सामना 3 षटकांचा आहे. संतोष जांभळे, राईट आर्म राऊंड द विकेट. समोर सारखळगावचा एक ऑलराऊंडर खेळाडू यश काळे यांनी या बॉलवरती आक्रमण केलंय, प्रहार केलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली, झेल हातामधून निसटलेला आहे. यश काळे सारख्या खेळाडूला इथे जीवनदान मिळतंय. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत. एखादी चुकी ही जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये महागडी ठरू शकते, त्यामुळे या चुका सुधारवणं जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. आणि इथे झेल निसटलेला आहे. यश काळे यांना जीवनदान मिळाले. आता या जीवनदानाचा उपद्रव यश काळे कशा प्रकारे दाखवणार ते येणारे बॉलर्स सांगतील. संतोष जांभळे पुन्हा तयार. गुडघा टेकवला आणि बॉल पाठवला, झेल सुटला आणि त्या झेलचा उपद्रव यश काळे यांनी प्रखरतेने दाखवला. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक, या बॉलची कहाणी. यश काळे यांचा फटका आहे तुफानी आणि आता यश काळे नावाची आली आहे मैदानाच्या आत में. सुनामी, बॉल सीमा पार, षटकार. जीवनदान किती महागडा असं या षटकाराने दाखवलं. युद्ध असो किंवा क्रिकेट असो, जीवनदान देणं फार महागडं आहे. 29 धावा, 0 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि खास करून जी प्रति ओव्हरच्या पाठीमागची सरासरी आहे ती कायम ठेवलेली आहे वाघजाय सारखं या टीमने. चला दोन्ही संघ घाई करा, अंतिम षटक प्रगतीपथावरती येईल आणि यानंतरचा टॉस. चला यानंतरची मॅच घाटवण विरुद्ध कासानी होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. टीम घाटवण विरुद्ध कासानी यानंतरची मॅच आहे.
आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल असं या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे. असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 पर्व आपण पाहत आहोत. हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा. ओव्हर नंबर 3 साठी आता शुभम फडतरे या नावाचा पर्याय निवडलाय. बॅटिंग मध्ये निलेश शिंदे. सोडून दिलेला बॉल वाईड आहे. पंच सांगतायत की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॉलर पुन्हा तयार. शुभम फडतरे राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलाय बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल आलेली आहे आणि निश्चित जे काम निलेश शिंदे यांना करायचं होतं ते काम केलं. कारण यश काळे सारख्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं होतं. वाघजाई सारख्याच्या दृष्टीने हा डाव जर आपण पाहिला, बॅटिंग करताना यश काळे 24 वरती बॅटिंग करतायत. शेवटच्या अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला शुभम फडतरे ऑलराऊंडर आहेत, यश काळे ऑलराऊंडर आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झाली आहे. चला थोडीशी घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. फील्ड प्लेसमेंट थोडीशी आता बदललेली आहे. लॉंग ऑन, सी कॉर्नर, मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये खेळाडू आणि त्यानंतर एक बॅकवर्ड डीप पॉइंटला 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बॅकअप. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंच या ठिकाणी सांगतात की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल शुभम फडतरे यांना. चला थोडीशी घाई करा, आपण वेळ घेऊ नका आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला घाटवन, दुसऱ्या बाजूला कासानी अशी होणारी ड गटातला पहिला सामना आपल्या समोर येईल. शेवटच्या अजून बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. शुभम फडतरे पुन्हा तयार होत आहेत. चला घाई करा. पुढे सोडलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळतोय. बांधून ठेवले आता यश काळे सारख्या फलंदाजाला. अंतिम षटकामध्ये यश काळे यांना हात खोलू दिले नाहीयेत अद्यापही शुभम फडतरे यांनी. हा बॉल डॉट टाकलाय. 4 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या धाव फलकावरती आहे 32, 32 धावा. एका बाजूला यश काळे. फटका तर समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल आलेली आहे. निलेश शिंदे स्ट्राईक वरती आलेले आहेत. आता त्यांना हात खोलावे लागतील. आतापर्यंत ते शांत होते. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा टॅप केलाय निलेश शिंदे यांनी. एकच सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळते आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. अद्यापही शिवशक्ती सांबरवाडी या टीमला विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. 2.4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी. चला टॉस साठी आपण आलात का? कासानी आणि टीम घाटवन आपल्यामध्ये टॉस होत आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. नंतरची आणखीन एक शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला यश काळे यांना बांधून ठेवलं संपूर्ण या ओव्हर मध्ये. शुभम फडतरे यांनी धारदार गोलंदाजीचे वार केलेले आहेत, परंतु प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता यश काळे यांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती टार्गेट सेट करणारा. पायांचा वापर केला. मिड ऑफला खेळाडू बीट करून त्यांना बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आलाय. शिवशक्ती सांबरवाडी या टीम साठी चौकार. धावसंख्या बॅटिंग करत असताना वाघजाई सार्कलने बनवलेल्या आहेत 38, विजयासाठी बनवायच्या आहेत आता शिवशक्ती रायडर सांबरवाडी या टीमला 39. आपण करूया टॉस. टॉस आहे यानंतर घाटवन विपक्ष कासानी. या मॅचचा टॉस या ठिकाणी होत आहे. दोन्ही कॅप्टन्स आपला टॉस या ठिकाणी केला जातोय.
टॉस आपण करत आहोत. राजेंद्र दादांच्या शुभासे हा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आपण टॉस करूया. आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल करूया. एका बाजूला घाटवण संघ आहे तर एका बाजूला कासानी संघ आहे. अशी लढत होणार आहे. आपण नाणेफेकीचा कौल राजेंद्र दादांच्या शुभासे आपण हा कॉइन या ठिकाणी स्पिन करत आहोत. कोण मागणार टॉस? ओके, घाटवण टीम. नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा. घाटवण टीम हंगामातली पहिली स्पर्धा खेळत आहे. टॉस जिंकलाय. कशा भावना आहेत? आम्ही टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करणार होतो. आम्हाला टॉसच जिंकायचा होता. म्हणजे टॉस हा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. तो तुम्ही जिंकलेला आहात, फिल्डिंग करणार आहात. गतवर्षीचा हंगाम घाटवण टीमसाठी कसा राहिला? गेल्या वर्षी आम्ही जरा बॅकफुटलाच होतो पण यावर्षी आम्ही प्रयत्न चांगला करणार. म्हणजे हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन या वर्षीच्या हंगामामध्ये उतरताय. आपल्याला घाटवण टीम शुभेच्छा. आपण कासानी टीमकडे. नितीन, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असते आम्ही. म्हणजे अगदी मनासारखं घडलंय. म्हणजे तुम्ही देखील हा सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी घेताय आणि मैदानाच्या आतमध्ये उतरताय. गतवर्षी कासानी टीमचा खेळ कसा राहिला आणि हंगाम कसा राहिला? बॅटिंग साईड आपली चांगली आहे. थोडं बॉलिंग साईडनं थोडंसं कमजोर असल्यामुळे थोडं फर्स्ट बॅटिंग घेऊन जास्तीत जास्त रन चेस करण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही. नवीन हंगाम आपल्या भावना कशा आहेत? नियोजन म्हणलं तर खूप छान आहे. फक्त थोडं काल मला जास्त वेळ देता आला नाही आहे आणि बाकी नवनाथ आणि विठ्ठल यांनी चांगलं प्रोत्साहन करून काल टुर्नामेंटला सुरुवात केली आणि आज जसं जमेल तसं मी लवकर येऊन थोडं मी पण आज हेल्प केला. खूप सारे आपल्या शुभेच्छा आहेत. कासानी टीम आणि घाटवण टीम. टॉस झालेला आहे आणि टॉसमध्ये दोन्ही कॅप्टनच्या मनासारखं घडलेलं आहे. कासानी टीमने सांगितलं आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असती, परंतु टॉस घाटवणने जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि टीम कासानीला बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळी आता आपण मैदानाच्या आतमध्ये सत्र क्रमांक 2 कडे. सत्र क्रमांक आपण 2 कडे वळत आहोत आणि सत्र क्रमांक 2 मध्ये आता विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य. 18 बॉल. द्वितीय फेरीची लढत आहे आणि द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. चला, बॉलिंग टीम आणि बॅटिंग टीम. चला, घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. 18 बॉल 39 ची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला बचाव, एका बाजूला पाठलाग. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती सांबरवाडी या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम फडतरे आणि सोबतीला संतोष जांभळे. एक अनुभवी खेळाडू, एक युवा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गोलंदाजी मार्गवरती. आता टीम वाघजाई सारकळ या टीम कडून गोलंदाजी मार्गवरती सारकळ गावचा एक युवा प्रतिभावंत ऑलराऊंडर गोलंदाजी मार्गवरती येतोय. नाव यश काळे. यश काळे यांनी बॅटिंग चांगली केली. आज गोलंदाजी चांगली करावी लागेल. सेकंडला फलंदाज बॅटिंगसाठी तयार. शुभम फडतरे आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवरती. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार फटका आहे, रुबाबदार फटका आहे, शानदार. बॉल चाललाय सीमापार. धावा मिळतील पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 4. पॉवर प्लेच्या या षटकाची सुरुवात आणि पहिल्या बॉलचं स्वागत चौकाराने केलंय. बॅटिंग करताना संबरवाडीच्या शुभम फडतरे यांनी बॉल पाठवलाय सीमापार. धावा मिळतील 4. चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना. लॉंग ऑनला खेळाडू, आता एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू बोलवलेला आहे. मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी बाकीची संपूर्ण फील्ड प्लेसमेंट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे. शुभम फडतरे यांनी सुरुवातच आक्रमणाने केलेली आहे. यश काळे. खोल टप्प्याचा बॉल ऑन साइडला. मिडॉनला खेळाडू फेकी करतायत. थोडीशी गडबड झाली आहे आणि पहा ताळमेळ बिघडला. संतोष जांभळे एकही बॉल न खेळता आता आउट होऊन माघारी जात आहेत. एकही बॉल फेस करू शकले नाही. ताळमेळ बिघडला. आउट होऊन ते माघारी जात आहेत.
निश्चित आपण ज्या वेळेस अशा प्रकारच्या विकेटबद्दल चर्चा करतो मैदानाच्या आतमध्ये आता कुमार बनगे बॅटिंगसाठी येत आहेत मधल्या फळीमध्ये. तिसरा बॉल प्रगती पथावरती येतोय. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण थोडीशी घाई करा. कुमार बनगे मैदानाच्या आतमध्ये. यश काळे पुन्हा तयार. राईट आर्म वर द विकेट. आक्रमण केलं या बॉलवरती. समोरच्या बाजूला लांबी कमी पडलीये. खेळाडू बॉलच्या खाली. शुभम फडतरे इथे जातील माघारी. हा मोठा धक्का टीम शिवशक्ती सांबरवाडी या टीमला लागलाय. जागेवरतूनच फटका खेळला. बॉल हवेत उभा राहिला. लांबी कमी पडली. उंची जास्त, लांबी कमी. जावं लागतंय शुभम फडतरे यांना माघारी. एका बाजूला 4 वरती 2 अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. एका पार्टनरशिपची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती रायडर्स या टीमला. परंतु एका बाजूला वाघजाई सारखं आणि यश काळे यांची धारदार गोलंदाजी. आता विशाल फडतरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती की आपण धावत या. आपल्याकडे वेळच कमी आहे आणि खेळाडूंकडून आपण ही वेळेचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित ठेवूया. चार वरती 2 अशी स्थिती आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. सुरुवात जर तुम्ही पाहिली ना, सत्र क्रमांक 2 ची टीम शिवशक्ती सांबरवाडी या टीमने धमाकेदार केली. परंतु त्यानंतर जे जोमाने कमबॅक केले ना वाघजाई सारखं या टीमने, तेही कमालीचं आहे. बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल फडतरे. चला दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. उजव्या स्टीच्या बाहेर बॉल काढलाय. थोडासा बॉल खाली होता. वेळेची अचूकता आणि खेळताना योग्य अंदाज या बॉलच्या पाठीमागे बांधू शकले नाही विशाल फडतरे. प्रतिभा आहे, क्षमता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज खेळावे लागतील. परंतु एका बाजूला यश काळे यांची चमकदार गोलंदाजी. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठमोरा करण्यासाठी खेळाडू डीप वरतून बॉलवरती आले. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. 2 धावा सहजरित्या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण होत आहेत. फार वेळानंतर शिवशक्ती सांबरवाडीला धावा मिळत आहेत. फार वेळानंतर धावसंख्येला चालना मिळाली. धावसंख्या 6, 2 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. 39चं लक्ष. आठव्या बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एकच सिंगल या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. 7 धावा. आता 12 बॉल. 32ची या मॅच मध्ये गरज आहे विजयासाठी. समीकरण थोडंसं बदललंय. चला वाघजाई सारखं आपल्याला विनंती आहे की आपणही वेळ घेऊ नका. शिवशक्ती सांबरवाडी आपल्याला विनंती आहे की आपण वेळेची जरा बचत करूया. साईराज जाधवला या ठिकाणी बोलवलेलं आहे ओव्हर नंबर 2 साठी. पॉवर प्ले संपलाय. आता खुलं क्षेत्ररक्षण. बॅकअप आता कुठे वाढवलं जाईल याची आपण चर्चा करूया. आता 3 खेळाडू कोणत्या जागी उभे केले जातील. 2 खेळाडू तर ऑलरेडी होते बाहेर पॉवर प्ले च्या षटकामध्ये. एक डीप मिड विकेटला खेळाडू बाहेर काढलाय. एक लॉंग ऑनला बाहेर काढलेला आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. सी कॉर्नरला एक बाहेर काढलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं असणार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहेत. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो. आपण वेळ घेत आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. साईराज जाधव. बॉल आला त्याला सन्मान दिला. लेट कट खेळला म्हणजे शेवटच्या क्षणी मन बनवलं की या बॉलला
थर्ड मॅनला खेळायचा आहे. एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. स्ट्राईकवरती आता बॅटिंगमध्ये कुमार बनगे यांना आणलेला आहे, जे ऑलराऊंडर आहेत. आणि कुमार बनगे यांना अद्यापही स्ट्राईक मिळालं नव्हतं, आता ते स्ट्राईकवरती येत आहेत. विशाल फडतरे बॅटिंग करत असताना 4 वरती बॅटिंग करत आहेत. 4 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. बॉलर तयार साईराज जाधव. पहिला बॉल चांगला टाकलाय, आक्रमण केलंय, एक पाय पुढे काढत बॉलने घेतली भरारी. कुमार बनगे यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. पहिलाच बॉल फेस करत असताना कुमार बनगे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका षटकार आलाय. धावसंख्या आता पुढे सरसावते, 14 वरती जाऊन पोहोचली आहे. आता समीकरण 10 बॉल 25. ऑन साइडला खेळलेला फटका खेळाडू आहेत डीप मिड विकेटला बॉलवरती येत आहेत. बॉलची फेकी कोणत्या एंडला केली जाते? स्ट्रायकर एंडला. तोपर्यंत 2 धावा धावून काढण्याची मुभा ही फलंदाजांना मिळाली. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. साईराजने पहिला बॉल चांगला टाकला, त्यानंतर एक बॉल महागडा टाकला, त्यानंतर हा जो बॉल होता तो 2 धावेंचा होता, पुन्हा कमबॅक केलाय. म्हणजे या षटकामध्ये आपण खेळ पाहिला असेल आतापर्यंत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे मनसुबे जे काय होते ना, लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग, परंतु लेग बायची धाब आहे पंच ठिकाणी कळवत आहेत. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती आहे तब्बल 17. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ बाकी. लक्ष आहे 39 धावांचा. आता 8 बॉल 22 ची गरज. फटका फसलाय, एक सिंगल धाव. आता 7 बॉल 21 ची गरज आहे. हा जो बॉल आहे ना, हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. जो संघ या बॉलवरती चांगला खेळ करतो त्या संघाची मॅचवरची पकडी मजबूत होते. त्यामुळे या बॉलवरती दोन्ही संघांना खेळ चांगला करावा लागेल. 7 बॉल 21 ची गरज आहे. साईराज जाधव राईट आर्मवर विकेट. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला डीप स्क्वेअर लेगला लांबी कमी पडली. मेजवानीचा आस्वाद घेऊ शकले नाही कुमार बनगे. फुल टॉस बॉल वरती आउट होऊन माघारी जात आहेत. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही आणि येत आहेत माघारी. आता इथून पुढे विजयासाठी 6 बॉल 21 ची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी अमोल फडतरे येत आहेत. 6 बॉल 21 अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्ग वरती अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलाय. ज्योतिराम यांना बोलवलंय. 6 बॉल 21 चा थरार. रंगलेली एक रोमांचक मैच है. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले हुए उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. आणि याही मॅच मध्ये आता त्याच हुनरने खेळावं लागेल. 6 बॉल 21 ची गरज आहे. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शिवशक्ती संबरवाडी या टीमसाठी आहे. परंतु एका बाजूला सारकळगावचे एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ज्योतिराम 6-21. स्ट्रायकर एंडला कोण आहे तर स्ट्रायकर एंडला विशाल फडतरे आहेत बॅटिंग मध्ये. अनेक वेळा आघाडीमध्ये त्यांनी बॅटिंग केली. आज या मॅच मध्ये मधल्या फळीमध्ये आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, लॉंग ऑन, सी कॉर्नर, मिड विकेटला खेळाडू, एक लॉंग लेगला खेळाडू उभा केलाय, एक वाईडिश लॉंग ऑफला. हा डेड बॉल कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळला जाईल. ओव्हर नंबर 3 चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चांगला टाकलाय ज्योतिराम यांनी, आपला अनुभव कृतीमध्ये आणलाय, डॉट आलाय. कमी गतीचा हा बॉल होता. ज्योतिराम यांच्याकडे गती कमी आहे परंतु टप्प्यावरचा ताबा हा चांगला आहे आणि त्याच टप्प्यावरती ताबा ठेवत हा बॉल टाकला आणि विशाल फडतरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं. 5 बॉल 21. फटका खेळलाय, डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा चौकार विशाल फडतरे यांच्या बॅट मधून आलाय.
जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि लढताना ठोकला हा चौकार बॉल चाललाय सीमा पार. आता समीकरण बदललंय. 4 बॉल 17ची गरज आहे. 4 बॉल 17चा थरार. वाघजाई सारकर, शिवशक्ती सांबरवाडी. एका बाजूला ज्योतिराम. हा बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय. पंचांगडी अपील. पंचांनी दाद उचलून धरलीये. आता 3 बॉल 17ची गरज. विशाल देवरुखे मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत. 3 बॉल 17ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हवा आहे शिवशक्ती संबरवाडी या टीमला. आणि इथून पुढे आता हा शेवटचा बॉल असेल जिथे मॅच जिवंत असेल. आज हिरो बनण्याची संधी विशाल देवरुखे यांना चालून आलेली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो ना तो असतो विजेता. आणि या संधीचं सोनं आज विशाल देवरुखे करणार का? ज्योतिराम यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल 17. फुलटॉस बॉल. त्याला दिशा दिली. हा नो बॉल आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. बीमरचा नो बॉल आहे. आणि या बॉलवर धावा आलेल्या आहेत 5. विशाल देवरुखे आले. क्रीजच्या खोलीचा वापर केला. फुलटॉसला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. समीकरणामध्ये बदल झाला. 3 बॉल आता 12ची गरज आहे. ज्योतिराम हे असे खेळाडू आहेत ज्यांच्या गाठीशी अनुभव आहे. आता त्या अनुभवाची शिदोरी आणि तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. शेवटच्या 3 बॉलसाठी विशाल देवरुखे आलेले आहेत. विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. फटका खेळताना आपल्याच फॉलोथ्रू मध्ये हा बॉल अडवलाय. ज्योतिराम यांनी आता येणारे 2 बॉल 11ची गरज आहे. अमोल फडतरे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. अनुभवी खेळाडू आहेत. परंतु आज हे दोन्ही अनुभवी खेळाडू एकामेकासमोर. अमोल फडतरे 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस करून बसले. डॉट आलाय. आता 1 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 11. मॅच कंट्रोल केली ज्योतिराम यांनी. एक नकारात्मक बॉल टाकला होता परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं आणि वाघजाई सारकळने या मॅच वरची पकड मजबूत केली. अखेरकार हा बॉल सीमा पार चाललाय परंतु बॅटिंग करत असताना काही धावा कमी पडलेल्या आहेत. प्रयत्न थोडेसे कमी पडले. शिवशक्ती रायडर्स या टीमचे 6 धावा कमी पडले आणि वाघजाई सारकळने हा सामना जिंकला. त्यांचं अभिनंदन. आणि शिवशक्ती रायडर्स या टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात. तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. आपले मनपूर्वक आभार. प्लेयर ऑफ द मॅच पुन्हा